उपवासाला कधी कधी साबुदाणा खिचडी खाऊशी वाटत नाही, तर मग बनवा शेंगदाण्याची खीर किंवा तुम्ही याला शिरा सुद्धा म्हणू शकता। चला तर मग पटकन अशा गोड रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेत आहे आणि हे मिक्सर मधून एकसारखे बारीक असे दळून घ्यायचे आहे। त्यानंतर मी एका कढईमध्ये 4 मोठे चमचे साजूक तूप टाकून घेत आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे व हे गॅसच्या फुल फ्लेम वरती सतत चमचा हलवून आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर हे आपण परतून घेत आहे। तर गॅसच्या एका शेगडीवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। तर आता हे छान परतून झाले आहे। आता यामध्ये आपण गरम पाणी टाकूया। तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर याला 2 मिनिट छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर 1 वाटी यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेम वरती आपल्याला 5 मिनिटे हे छान शिजू द्यायचं आहे। तर तयार आहे आपली शेंगदाण्याची खीर। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।